आज या ठिकाणी दीनदयाळ आमच्या महादेव मंदिर परिसरामध्ये पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार, सर्व शेतकऱ्यांचे तारणहार, कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांची पुण्यतिथी 17 ऑगस्टला होत आहे। या निमित्तानं पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये पांडुरंग परिवाराचे सर्व कार्यकर्ते वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या शहरामध्ये आपल्या या प्रभागाचे माजी नगरसेवक विक्रमभाई शिरसाट यांचे सर्व सहकार्यांनी आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आमच्या पुंडिक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष आदरणीय बाबा तात्या आदटराव, त्याचबरोबर या पुंडिक ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे। या दीनदयाळ परिसरामध्ये महादेव कोळी समाजानं मोठं असं भव्य मंगल कार्यालय उभा केलेला आहे आणि त्याच्या सभोवती सर्व परिसर हा झाडीचा आहे, शेजारीच नदी वाहते आहे। अशा निसर्गरम्य परिसरामध्ये आणखी झाडी वाढवण्याचा संकल्प विक्रमभाई यांनी केलेला आहे। हा निश्चित कौतुकास्पद आहे। या भागातील सर्व नागरिकांना निश्चित त्याचा फायदा होईल। आज वेगवेगळ्या माध्यमातून विक्रमभाई आदरणीय प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ राजकीय कार्य न करता सामाजिक कार्य जास्तीत कसं करता येईल आणि युवकांना चांगलं विधायक अशा प्रकारचा उपक्रम कशा प्रकारे देता येईल या प्रयत्नातून सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम करतायत। अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी वेळोवेळी करावेत। आमच्या सर्व महादेव कोळी ट्रस्टच्या वतीनं त्यांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमास या निमित्तानं वृक्षारोपणातून मालकांनी जो आपल्याला मार्ग सांगितला की आपण जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपला, अशा दीनदयाळ दलित गोरगरीब सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण जास्तीत सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारे शिकवण आपल्या सगळ्यांना मालकांनी दिली आहे आणि त्याच वाटेवरती सर्व कार्यकर्ते चालतायत। ही सुद्धा निश्चित चांगली गोष्ट आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व सहकार्यांचे या लोकोबाई व्यासनारायण, अंबाबाई पटांगण या परिसरातील सर्व आमचे युवक कार्यकर्ते या सगळ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो ट्रस्टच्या वतीनं आणि त्यांनी वरच्यावर अशाच प्रकारे या परिसरामध्ये आणखी विधायक चांगली काम करावेत अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। आज आमचे श्रद्धास्थान कैलासवासी मोठे मालक सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पांडुरंग परिवार असेल तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे सामाजिक सप्ताहाचे कार्यक्रमाचे आयोजन केलं त्यातलाच एक भाग म्हणून आज दीनदयाळ मंदिरा परिसरामध्ये आज आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ बाबासाहेब तात्या आदटराव यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। त्या कार्यक्रमास प्रसंगी उपस्थित असलेले सर्व पुंडलिक देवस्थान ट्रस्टीचे पंच आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे। मोठ्या मालकांच्या पुण्यतिथी निमित्त वेगवेगळे पंढरपूर शहरामध्ये 7 दिवस कार्यक्रम चालू आहे। त्याचा भाग म्हणून आज वृक्षारोपण असेल, नेत्रदान असेल, आरोग्य शिबिर असेल, परत मिष्टान्न भोजन असेल, असे विविध कार्यक्रम पंढरपूर तालुक्यामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहेत। तर शेतकऱ्याचा पांडुरंग म्हणून अशी ख्याती असलेले कैलासवासी मोठे मालक यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही ह्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यांचं कार्य अतिशय सामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य लोकांना माहित आहे की कशा पद्धतीने त्यांनी हाताच्या पोटाप्रमाणे या तालुक्यातील जनतेला जपलेला आहे। त्याच पद्धतीने प्रशांतराव परिचारक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आमचे आधारस्तंभ बाबासाहेब तात्या आदटराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे 50 झाडांचं 50 वृक्ष या ठिकाणी दीनदयाळ परिसरामध्ये आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि असेच कार्यक्रम पुढचे 7 दिवस चालू राहणार आहे। तरी मी आमचे श्रद्धास्थान मोठे मालक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करतो।